आंदोलक विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री व्हिडिओद्वारे संदेश. पेपरफुटी विरोधात कायदा बनवणार, पेपरफुटी विरोधातील कायद्याचा मसुदा तयार. उद्या कॅबिनेट बैठकीत म्हणजे आज कॅबिनेट बैठकीत पेपरफुटीवर चर्चा करणार पंतप्रधान मोदींचं आश्वासन, तर सोमवारी पेपरफुटीवर संसदेत चर्चा करणार मोदींची माहिती. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर जेपी नड्डांकडून सोनम वांगचुक यांची भेट. सोनम वांगचुक यांनी जेपी नड्डांच्या उपस्थितीत आपलं उपोषण सोडलं. पंतप्रधान मोदींच्या पेपरफुटी विरोधात कठोर कायदा आणणार या भूमिकेनंतर उपोषण मागे घेतलं. नड्डांनी सरकारचा प्रस्ताव वांगचुक यांच्यासमोर वाचून दाखवला. जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल न करण्याबाबत सरकार सकारात्मक. पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांसाठीही सरकार सकारात्मक. नीट पेपर लीकमधील आत्महत्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचा विचार. जेपी नड्डा यांच्याकडून सोनम वांगचुक यांना आश्वासन. सरकारने पावलं उचलली यासाठी सरकारचे धन्यवाद. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावं. विद्यार्थी आंदोलनाच्या चुकीच्या लोकांना फायदा उचलू द्यायचा नाही. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक यांची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून शिक्षण सचिव विनीत जोशी यांची बदली. विनीत जोशी आता पंचायती राज मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारणार. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांनी भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण माघारी घेतलं हे बरं झालं. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत जंतर मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार. कॉक्रोच पार्टीच्या अभिजित दिपकेंची माहिती. मिस्टर मोदी, विद्यार्थ्यांना प्रधानांचा राजीनामा हवाय. रात्री केविलवाडा व्हिडिओ टाकून त्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका, माफी मागा. राहुल गांधींची ट्विट करत मागणी. केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चा होणार. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडियाच्या इमारतीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार. कॉक्रोच पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांची माहिती. राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन. कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी. सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी. मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबत. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत मोठी वाढ. राहुल गांधी, पळपुटेपणा सोडा, हिंमत दाखवा आणि चर्चेसाठी संसदेत जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय. पंतप्रधानांकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. मोदींच्या दिल्ली भेटीवर पवारांची माहिती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बापाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. दिल्लीसारखं आमच्या मोर्चात केलं तर फटकावून काढणार, राज ठाकरेंचा इशारा. आमचा मोर्चा शांततेत होणार. हुल्लडबाजी केल्यास आमचे लोक सोडणार नाही, ठाकरे आक्रमक. दिल्लीत आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींचे कपडे फाडले. पोलिसांकडून गैरवर्तनाचाही आरोप होतोय. हा केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेच्या असंतोषाचा उद्रेक आहे. उद्धव ठाकरेंची ही टीका. मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग सप्लायर आहेत का? काँग्रेसने मुंबई पोलिसांच्या शेअर केलेल्या व्हिडिओत राज ठाकरेंचा सवाल. मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. भाजपने पोलिसांच्या विषयात गुंड आणलेत का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. विद्यार्थ्यांना ड्रगची धमकी देणाऱ्या पोलिसावर निलंबनाची कारवाई. कॉन्स्टेबल पवन सांगळेला गृह खात्याचा दणका. काँग्रेसच्या निवेदनानंतर सांगळे निलंबित. पेपरफुटीची जबाबदारी केंद्र सरकारची. जनता माफ करणार नाही. विजय वडेट्टीवारांचा संताप. तर आदिवासींवर गोळ्या झाडणारे तुम्ही. काँग्रेसच्या काळात अशा घटना घडल्या नाही, या भ्रमात राहू नका. संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. अहिल्यानगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं मौन आंदोलन. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अण्णा हजारेंचं मौन. आमदार रोहित पवार आज दिल्लीला जाणार. रोहित पवार जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होणार. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा रोहित पवार यांच्याकडून निषेध. तरुणाई एकेका लाठीचा हिशोब घेईल, हे सरकारने विसरू नये, रोहित पवार यांचं ट्विट. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले? आता महाराष्ट्रामध्ये कोणी विचारत नाही म्हणून ते दिल्लीत जंतर मंतरवर चाललेत. ठाकरे बंधू यांच्या मोर्चावर भाजप आमदार नारायण कुचे यांचा हल्लाबोल. मुंबईत आंदोलन केल्यानं 6 दिवसात आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. सीजेपीच्या समर्थनार्थ 18 तारखेपासून मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे.
मुंबई महापालिकेत नीट पेपर फुटीचे पडसाद, सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने, प्रचंड गदारोळ करत सत्ताधारी आणि विरोधकांची घोषणाबाजी. तुम्हीच तरुण पिढीच्या भविष्याला सर्वात मोठं नुकसान पोहोचवलंय. शिक्षण व्यवस्थेच्या विनाशाला तुम्हीच जबाबदार. राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींच्या ट्विटला प्रत्युत्तर. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याऐवजी आंदोलकांवर लाठीचार्ज. आंदोलकांना मारहाण करण्याऐवजी सरकारनं चर्चा करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या आधी समजून घ्या. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची लाठीचार्जवर ही प्रतिक्रिया. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी संसदेबाहेर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने. एनडीए आणि काँग्रेस खासदारांचा समोरासमोर घोषणाबाजी. दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजित दिपकेंची तब्येत बिघडली. दिपकेंची तब्येत खराब असल्याने आज त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचारानंतर प्रकृती त्यांची स्थिर आहे. आता त्यांना डिस्चार्ज मिळालाय. संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ. सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांनाच चर्चा नकोय. किरण रिजिजू यांचं वक्तव्य. तर आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विरोधक आक्रमक. संसदेत चौथ्या दिवशीही गदारोळ. नीट मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार आहे, पण विरोधकांना नीटच्या मुद्द्यावर चर्चा नकोय. किरण रिजिजू यांचं लोकसभेत विधान. आज मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ आंदोलन होणार. तिरंगा हातात घेऊन राष्ट्रगीत गाणार असल्याची आदित्य ठाकरेंची माहिती. तर 26 तारखेला तिरंगा मार्च काढणार, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली. जंतर मंतर या आंदोलनस्थळी जाऊन आव्हाडांनी दिपकेंची भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा सरकारला घरचा अहेर. जंतर मंतरवरील लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांचे मुद्दे रास्त असल्याचं मत. मुंबई पोलिसांच्या कारभारावरून जयंत पाटलांची टीका. उद्या सामान्य माणसाच्या घरात पुडी टाकून अटक करतील. आंदोलनाप्रमाणे सामान्य माणसालाही फसवू शकतात, जयंत पाटलांचं वक्तव्य. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवार यांचा मुंबईतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न. एका पोलिसानं महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप. तर या पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा, रोहित पवारांची मागणी. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात कल्याणमध्ये आंदोलन. ठाकरेंच्या सेनेकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या फोटोला जोडी मारत घोषणाबाजी. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळला. पोलिसांनी जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, उपनेते विजय साळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद. वसई विरार भागातील वंचितचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधवांसह कार्यकर्ते ताब्यात. धाराशिवच्या कळंबमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद. येरमाळा कळंब रोडवर चक्काजाम आंदोलन. वाहतूक काही काळ विस्कळीत. अर्ध्या डोक्याचे लोक विद्यार्थ्यांना आक्रमक करतात, गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांना आक्रमक करून काहीतरी अघटित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका. मनसे नेते अमित ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. सकाळी 10 वाजता या बैठकीला सुरुवात होणार. 26 जुलैच्या मुंबईतील मोर्चा संदर्भात बैठक पार पडणार. 27 फेब्रुवारी 2027 रोजी पार्थ पवारांचा विवाह. कायनाथ धर आणि पार्थ पवारांचा 27 फेब्रुवारीला विवाह. पार्थ पवार आणि कायनाथ धर यांचा 29 जुलैला साखरपुडा होणार आहे. पार्थ पवार यांच्या साखरपुड्याच्या आधी उमेश पाटील यांनी कोल्हापूरमध्ये शंकराचार्यांची भेट घेतली. या भेटीत पार्थ पवार यांच्या साखरपुड्याबाबत चर्चा झाली. अजितदादांच्या निधनानंतर साखरपुड्याच्या विधीबाबत धार्मिक निरसनासाठी शंकराचार्यांची भेट. उमेश पाटलांची माहिती. विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण. ठाणे न्यायालयाच्या निर्णयाने विनायक राऊत यांना दिलासा. सर्व आरोपींना 28 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण. मला मंत्री करणं किंवा न करणं शिंदेच्या हातात. मंत्रिपदाच्या प्रश्नावर दीपक केसरकर यांचं उत्तर. तर फडणवीसांचं माझ्यावर प्रेम, पण मी पक्ष बदलू शकत नाही, असंही केलं वक्तव्य. सिंधुदुर्ग गोवा मार्गावरील धारगळ बूथ तोडफोड प्रकरण. मंत्री नितेश राणेंची म्हापसा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता.